रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे छंद या विषयावर हा भाग सादर करणार आहे. छंद, काहींना साहित्याचा छंद असतो, काहींना संगीताचा छंद असतो, काहींना कलेचा छंद असतो आणि काहींना भांडण्याचा छंद असतो. याच्यावर एक विनोद आहे. गृहस्थ घरमालकाकडे गेला. मालक, घर भाड्याने मिळेल का? घरमालक म्हणतो, तुमच्या बायकोला भांडता येतं का? तो भाडकरी म्हणतो, भांडण्याचा आणि घराचा काय संबंध आहे? तो म्हणतो, आमच्या बायकोला भाडेकरूच्या बायकोशी भांडण्याचा छंद आहे. असं का म्हणाले? बरं बरं, मग हे असला छंद बघा. कोणाला कशाचा छंद असेल सांगता येत नाही. तेव्हा साधू संतांना कशाचा छंद होता आणि तो छंद त्याचा परिणाम किती चांगला असतो, तर असा काहीतरी छंद असला पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग आज ऐकवीत आहे की असा छंद पाहिजे. गोविंद 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 गोविंद, मना लागलिया छंद, गोविंद 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 गोविंद. असा छंद लागला की मनाला छंद लागला पाहिजे. लागत नसेल तर त्याला लावला पाहिजे. तेव्हा मग त्या छंदाने काय होईल, त्या छंदाचे काय परिणाम होतील, तुकाराम महाराज पुढे म्हणतात. मग गोविंद ते काया, छंदाने, गोविंदाच्या छंदाने कायासुद्धा गोविंद होईल. म्हणजे शरीर, छंद असला पाहिजे की त्याच्यात शरीरसुद्धा एकरूप झालं पाहिजे. मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया, गोविंद गोविंद. शरीरसुद्धा गोविंद होतं आणि देव आणि त्याच्यात भेद राहत नाही. एकदम गोविंदाने तो एकरूप होतो. अशा प्रकारचा छंद असला पाहिजे. अशा प्रकारचा छंद रुजला पाहिजे. आणखी पुढे काय होतं त्या छंदामुळे? आनंदले मन प्रेमे पझरती लोचन, गोविंद गोविंद. मन आनंदात होतं, आनंदी होतं आणि त्या आनंदाचे भरामध्ये आनंदाश्रू डोळ्यातून येऊ लागतात. प्रेमे पाझरते लोचन, गोविंद गोविंद. डोळ्यातून घळघळ अश्रू येतात आणि ते आनंद अश्रू येतात. काया ही देवरूप होते. अशा आनंदाच्या उकळ्या त्या गोविंदाच्या छंदामध्ये होतात. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आळे, जेवी नुरेची वेगळे, गोविंद गोविंद. तुकाराम महाराज म्हणतात, आळी, आळी म्हणजे एक आळी असते आणि दुसरी तिची भिंगुरटी एक असते. म्हणजे त्याला कुंभारीण गांधीन म्हणतात. कुंभारीण माशी. माशांचे बरेच प्रकार असतात. आपल्या अंगावर इकडे तिकडे घाणीवर बसतात, घरात माश्या असतात, ती एक माशी असते. दुसऱ्या मधुमक्षिका असतात, मध आणणाऱ्या माशा असतात. त्यांच्यात पण बरेच प्रकार आहेत. एक लहानी असते, दुसरी असते ना, त्याला आग्या मोहोळ म्हणतात. आग्या मोहोळाची ती मोठी माशी असते. आणि दुसरी एक गांधीन माशी असते, लाल रंगाची, ती चावणारी माशी असते. आणि ही कुंभारीण नावाची जी माशी आहे ना, ते आपलं घरटं असं बनवत असते, त्या मातीचं घरटं. आणि जाऊन आळी आणते आपल्या खाण्यासाठी आणि त्या घरट्यामध्ये ठेवते. तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती आळी मेल्याशिवाय ती कुंभारीण त्या आळीला खात नाही. आळी मेल्यानंतर हिला चांगलं वाटतं आणि म्हणून ती ठेवते आणि हे कधी मरण म्हणून वाट बघते. इकून तिकून फिरून आली की त्या आळीला असे डवचून पाहते, मेली का काय, मेली का काय. मग ती आळी इतकी घाबरलेली असते ना, आता कुंभारीण येईल काय नो,
आणि मला खाईल काय नो, आता कुंभारी येऊन मला खाईल काय नो. तर त्या ध्यासाने, ध्यासे ध्यासे तद्रूपता, त्या ध्यानाने, त्या ध्यासाने ती आळी भिंगुरटी होते. भिंगुरटी म्हणजे ती माशी जी आहे ना, कुंभारीण नावाची माशी, ती ती तशा प्रकारची बनते. आणि जेवी नोरेची वेगळे, ती वेगळी राहत नाही, ती स्वतःच ती गांधीन माशी होते आणि ती उडून जाते. सांगायचा मुद्दा असा की शरीरासह ती बदलते, असं तुकाराम महाराजांना म्हणायचे. यालाच म्हणतात कीटक भृंगी न्याय. म्हणजे आळी जशी ती कीटकी होते ध्यासाने, तसं माणूस ध्यानाने तसा होतो. जाग्रते स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. अशा प्रकारचे ध्यानाने ध्यासाने तसं होऊ शकतं. आणि म्हणून असा काहीतरी छंद असला पाहिजे की मन राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, राम रंगी रंगले. मोठा अभंग आहे. ते रामरंगात रंगलं पाहिजे, म्हणजे गोविंदाच्या रंगात रंगलं पाहिजे, असा छंद असला पाहिजे. आजचा विषय आपला आहे छंद. एका भारुडामध्ये म्हटलेला आहे, ऐसा धरी छंद जाय तुटोन या भव बंध. ऐसा धरी छंद, असा छंद धर की भवबंध तुटून जाईल, संसाराचे सगळे त्रिविध ताप संपतील, दुःख नाहीसं होईल, पंचक्लेश नाहीसे होतील. ऐसा धरी छंद जाय तुटोन या भवबंध. छंद लागला टिटविला, तिने समुद्र आटविला, मैनावतीने केला कृतार्थ गोपीचंद, जाय तुटोन या भवबंध. ऐसा धरी छंद जाय तुटोन या भवबंध. असा काहीतरी छंद धरा, मनाला छंद लावा, मन तसं करा, भगवंताचं ध्यान धारणा करा, आत्म उपासना करा आणि चांगल्या सात्विक तात्विकाचा छंद लावून घ्या, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गोविंदाचा छंद लावा. मनाला जर तसा छंद लागला तर आपली कायासुद्धा गोविंद होते, एवढा छंदाचा परिणाम होऊ शकतो. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.